ऊस तोडणी सुरू असलेल्या पिंपळगाव शिवारात गुरुवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली। ऊस तोडत असताना एका महिला कामगाराला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला। शेतात उपस्थित असलेल्या कामगारांमध्ये काही क्षणासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं, मात्र योगायोगानं त्याच वेळी शेताच्या कडेनं जाणाऱ्या रस्त्यावरून स्कूटरवरून जात असलेल्या महिला डॉक्टरने तात्काळ धाव घेत प्राथमिक उपचार देत तिचे प्राण वाचवले। मिळालेल्या माहितीनुसार सीमा पाटील वय वर्ष 42 ही गावातील ऊसतोड कामगार आपल्या पथकाशी मिळून ऊस तोडणी करत होती। अचानक छातीत वेदना जाणवताच तिनं कोयता बाजूला ठेवला आणि काही क्षणातच ती जमिनीवर कोसळली। तिच्या शेजारी काम करणाऱ्या महिलांनी आरडाओरडा करत मदतीसाठी हाका मारल्या। सीमाचा श्वास मंदावलेला आणि नाडी जवळजवळ न जाणवणारी स्थिती पाहता कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। त्याचवेळी जवळच्या स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर स्वाती देशमुख या स्कूटरवरून नियमित फेरीसाठी जात होत्या। रस्त्यालगतच्या ऊसाच्या फडात धावाधाव पाहून त्यांनी ताबडतोब स्कूटर थांबवली आणि घटनास्थळी पोहोचल्या। सीमाची स्थिती पाहताच त्यांनी हे कार्डियाक अरेस्ट असल्याचं ओळखलं व तातडीनं CPR सुरू केले। डॉक्टर देशमुख जवळपास 15 ते 20 मिनिटं अखंडपणे छातीवर दाब देत राहिल्या। कामगारांनीही डॉक्टरांच्या सूचनानुसार जागा तयार केली आणि पाणी उपलब्ध करून दिले। काही मिनिटांनी सीमानं हलक्या श्वासासह प्रतिसाद दिला, ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। यानंतर सीमाला तातडीनं जीपमधून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। जर डॉक्टर वेळेत आले नसते तर तिची जीव वाचवणं हे कठीण होतं, असं ऊसतोड कामगारांनी सांगितलं। या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य सेवेचे महत्त्व आणि प्रशिक्षित डॉक्टरांनी तात्काळ दिलेल्या CPRचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले। गावकऱ्यांनी डॉक्टर स्वाती यांच्या तत्परतेचं आणि सेवावृत्तीचं मनापासून कौतुक केलं आहे।